ही कथा पूर्ण बघितलंस तर तुम्ही पण थक्क व्हाल. संध्याकाळची वेळ होती. हवेत एक विचित्र गारवा आणि स्मशानात असते तशी भयान शांतता पसरली होती. जुन्या काळातल्या त्या कौलारू घराच्या अंगणात एक विचित्र दिवा जळत होता. घरातल्या मध्यवर्ती खोलीत लाकडी पाटावर आनंदीबाईंचा मृतदेह ठेवला होता. तोंडावर पांढरी चादर होती. भिंतीवर त्यांच्या तरुणपणाचा एक घुसर फोटो टांगलेला होता, ज्यावर ताज्या झेंडूंचा फुलांचा हार घातला होता. आनंदीबाईंना जाऊन अवघे 2 तास झाले होते. नातेवाईक हळूहळू जमू लागले होते, पण घराच्या एका कोपऱ्यात जिथे अंधार जास्त होता तिथे 3 भाऊ आणि त्यांची एक बहीण एकत्र उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर आई गमावल्याचे दुःख कमी आणि डोळ्यात एक वेगळीच अस्वस्थता जास्त दिसत होती. ती अस्वस्थता होती आनंदीबाईंच्या त्या जुन्या लाकडी पेटीची. आनंदीबाईंच्या हयातीत त्यांनी कोणालाही त्या पेटीला हात लावू दिला नव्हता. सागवानी लाकडाची ती पितळी कुलूप असलेली ती पेटी नेहमी आनंदीबाईंच्या तिजोरीच्या कपाटात असायची. सगळ्यांना ठाऊक होते की त्या पेटीत पूर्वजांचे पारंपरिक दागिने आहेत. तोंडे, मोहनमाळ, चिंचपेटी आणि सोन्याची बिस्किटे. मोठा मुलगा रमेश, ज्याचे वय 45 आसपास होते, त्याने खिशातून रुमाल काढला आणि कपाळावरचा घाम पुसला. तो हळूच फुटफुटला. आईचे अंतिम संस्कार झाल्यावर गावातले सगळे जमा होतील. त्याआधी आपण तिजोरीची चावी ताब्यात घेतली पाहिजे. हे ऐकताच मधला भाऊ सुरेश, ज्याचे डोळे रागाने लाल झाले होते, पुढे आला. चावी तू का घेणार? आई गेल्या 6 महिन्यापासून माझ्या सोबत राहत होती. तिचा सांभाळ मी केलाय. चावीवर पहिला हक्क माझा आहे. सांभाळ केलास की तिच्या पेन्शनवर डोळा ठेवून तिला घरात ठेवलेस. लहान भाऊ विकासने टोमणा मारला. विकास कर्जात बुडलेला होता आणि त्याला तातडीने पैशाची गरज होती. तुम्ही तिघेही गप्प बसा. सुनीता, त्याची एकुलती एक बहीण, आक्रमकपणे म्हणाली. आई आजारी असताना तुम्ही कोणीही तिची विचारपूस करायला आला नाही. मी रोज येऊन तिची सेवा केली आहे. कायद्याने मुलीला सुद्धा संपत्तीत आणि दागिन्यामध्ये समान वाटा असतो. मला माझा वाटा हवाच. आईचा मृतदेह अजून घरातच होता, पण 4ही मुलांच्या मनात लोभाचा अग्नी पेटला होता. रमेशने पुढे होऊन आनंदीबाईंच्या खोलीचे दार आतून लावून घेण्याचा प्रयत्न केला. मी मोठा आहे, निर्णय मीच घेणार. आधी ती पेटी उघडून त्यात काय आहे त्याची मोजदाद करूया. तू एकटा आत कसा जाणार? सुरेशने रमेशचा हात पकडला आणि त्याला मागे खेचले. मला तुझ्यावर अजिबात विश्वास नाही. तू आधीच आईचे अनेक कागदपत्रे स्वतःच्या नावावर करून घेतले आहेस. हात सोड माझा, रमेश ओरडला. घरातल्या या आवाजाने बाहेर बसलेले काही नातेवाईक अस्वस्थ झाले, पण घरातल्या वादात पडण्याची कोणाची हिम्मत नव्हती. विकासने संधी साधून कपाटाकडे धाव घेतली. त्याने कपाटाचे कुलूप तोडण्यासाठी बाजूला पडलेली लोखंडी सळई उचलली. हे पाहताच सुरेश आणि रमेश त्याच्यावर धावून गेले. विकास, थांब. तुझी हिम्मत कशी झाली? सुरेशने विकासला गचांडी धरून मागे ढकलले. विकास भिंतीवर जाऊन आदळला. त्याचा राग अनावर झाला. त्याने तीच सळई सुरेशच्या दिशेने फिरवली. सुनेता मध्ये पडली आणि ओरडली, वेडे झालात का सगळे? आईचा मृतदेह अजून थंडही झालेला नाही आणि तुम्ही सोन्यासाठी एकमेकांचा जीव घ्यायला निघालात. पण पैशाच्या आणि सोन्याच्या लोभापुढे बहिणीचा आवाज कोणालाही
ऐकू आला नाही. तिघा भावांमध्ये हातापाई सुरू झाली. रमेशने सुरेशला खाली पाडले तर विकासने कपाटाचे दार जोरात खेचून तोडले. कपाटाच्या आतल्या खानातून ती काळी तपकिरी सागवानी पेटी बाहेर आली. पेटी पाहताच तिघांचेही डोळे चमकले. पेटी मला द्या, रमेश ओरडला. नाही, ही पेटी माझी आहे. विकास पेटी घट्ट पकडून ठेवत म्हणाला. सुरेशने खालून उठून विकासच्या पायावर लाथ मारली. विकास खाली पडला आणि त्याच्या हातातून ती लाकडी पेटी सुद्धा सुटून थेट आनंदीबाईंच्या मृतदेहाच्या पायाजवळ जाऊन पडली. पेटीचे जुने कुलूप त्या आघाताने तुटले आणि पेटीची झाकण अर्ध उघडले. पेटीतून सोन्याचा पिवळा धमक प्रकाश बाहेर पडल्यासारखे वाटले. आत गच्च भरलेले सोन्याचे दागिने चमकत होते. चारही जण तिथेच स्तब्ध झाले. स्तब्ध उभे राहिले. खोलीत अचानक शांतता पसरली, पण ही शांतता वादळापूर्वीची होती. विकास, रमेश, सुरेश आणि सुनीता चौघेही एकाच वेळी त्या उघड्या पेटीकडे झेपावले. एकमेकांचे कपडे फाटले. एकमेकांच्या तोंडावर ओरडणे सुरू झाले. पण त्याच वेळी सुनीताचे लक्ष पेटीच्या अगदी तळाशी असलेल्या एका पिवळसर पडलेल्या कागदाकडे गेले. या पत्रावर आईच्या हस्ताक्षरात काहीतरी लिहिले होते. पेटी तुटून खाली पडताच आणि सोन्याचा लखलखाट दिसताच चौघांचेही डोळे विस्फारले. पण त्या चमकणाऱ्या दागिन्यांच्या खाली पेटीचे तळाशी एक जुना पिवळा पडलेला कागद घडी घालून ठेवलेला होता. सुनीताने पुढे होऊन तो कागद घाईघाईने उचलला. काय आहे त्यात? इकडे दे तो कागद. रमेशने सुनीताच्या हातातील कागद हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. थांब रमेश. सुरेशने रमेशचा हात मागे ओढला. आणि बघू दे आईने काय लिहून ठेवलंय. सुनीताचे हात थरथरत होते. तिने कागदाची घडी उघडली. वर आईच्या ओळखीच्या थरथरत्या हस्ताक्षरात लिहिले होते. माझ्या मृत्यूनंतर हे पत्र वाचणाऱ्या माझ्या मुलांसाठी. सुनीताने मोठ्याने वाचायला सुरुवात केली. खोलीतल्या तिन्ही भावांचा श्वास रोखला गेला होता. पत्रात लिहिले होते, माझ्या मुलांनो, मला ठाऊक होतं की माझ्या मृत्यूनंतर माझी बॉडी अजूनही थंडही झाली नसेल आणि तुम्ही या पेटीसाठी एकमेकांचे कपडे फाडायला लागाल. म्हणूनच मी हे पत्र आधीच लिहून ठेवते. तुम्हाला वाटतंय की या पेटीत लाखो रुपयांचे सोने आहे, पूर्वजांचे दागिने आहेत. आता नीट ऐका. या पेटीत दिसणारा एकही दागिना खऱ्या सोन्याचा नाही. हे सगळे रोल्ड गोल्ड म्हणजेच नकली दागिने आहेत. काय? रमेश ओरडला. हे अशक्य आहे. आई खोटं बोलते. विकासने पेटीतील एक जाड तोडा हातात घेतला आणि दिव्यांच्या प्रकाशात पाहू लागला. सुनीताने पुढे वाचणे सुरू ठेवले. हो, हे सगळे बनावट दागिने आहेत. कारण खऱ्या दागिन्यांचा काय झालं हे तुम्हाला आठवत नसेल तर मी आठवण करून देते. 5 वर्षापूर्वी जेव्हा रमेश तुझा धंदा तोट्यात गेला होता आणि तुला जेलमध्ये जाण्याची वेळ आली होती, तेव्हा मी माझ्या गळ्यातली खरी मोहनमाळ आणि तोडे विकून तुझा जामीन केला होता आणि कर्ज फेडलं होतं. 3 वर्षापूर्वी सुरेश तुझ्या मुलाच्या गंभीर आजारापणाच्या वेळी आणि हॉस्पिटलच्या लाखाच्या बिलासाठी मी पूर्वजांचे उरलेले सोन्यांचे वडे आणि चिंचपेटी विकली होती. आणि विकास तुझ्या कॉलेजची फी आणि तुझ्या जुगाराचे कर्ज फेडण्यासाठी मी माझी उरलेली सोन्यांची बांगडी विकली होती. मी तुम्हा तिघांचे संसार वाचवण्यासाठी माझे सगळे खरे
सोने विकून टाकले, पण तुम्ही कोणालाही त्याचा मागावा राहिला नाही. तुम्हाला वाटत राहिले की आईकडे अजूनही खूप सोने शिल्लक आहे. पण पत्र वाचता पत्र वाचता वाचता सुनीताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. रमेशच्या हातातून दागिन्यांची पेटी खाली निसटली. सुरेश भिंतीला टेकून सुन्नपणे खाली बसला. विकासने हातात धरलेला तो सोन्यांचा तोडा नकली असल्याचे त्याच्या लक्षात आले. यावरचा पिवळा रंग निघून खाली तांब्याच्या काळा थर दिसत होता. सुनीताने पत्राचा शेवटचा भाग वाचला. तुम्हाला वाटले मी मुलीला काही दिले नाही. सुनीताने माझी दिवस रात्र सेवा केली, पण तिने कधी माझ्याकडे सोन्याची मागणी केली नाही. मी माझे खरे सोने तुमच्यावर खर्च केले आणि मला बदल्यात काय मिळाले? वृद्धापकाळात एकाकीपण. मी या पेटीत हे नकली सोने मुद्दाम ठेवले होते. मला पाहायचे होते की माझ्या मरणानंतर तुम्ही माझ्या प्रेमासाठी रडता की या नकली सोन्यासाठी आपसात लढता. जर तुम्ही आज हे पत्र वाचत असाल तर याचा अर्थ मी जिंकले आणि तुमची नाती हरली. पत्र संपताच खोलीत एक भयानक शांतता पसरली. तिन्ही भाऊ लाजेने आणि पश्चातापाने मान खाली घालून उभे होते. ज्या दागिन्यासाठी त्यांनी एकमेकांवर हात उचलला होता, भावाचे रक्त सांडायला निघाले होते, ते सोने अवघ्या काही 100 रुपयांचे प्लास्टिक आणि तांबे निघाले होते. अचानक बाहेरून नातेवाईकांचा आवाज आला. अहो, अंतिम संस्काराची वेळ झाली आहे. मृतदेह बाहेर आणा. रमेश, सुरेश आणि विकास यांनी आईच्या मृतदेहाकडे पाहिले. आनंदीबाईंच्या चेहऱ्यावर एक शांत पण उपरोधिक हास्य असल्यासारखे वाटत होते. तिघे भाऊ आईच्या पाया पडले. पडण्यासाठी पुढे झुकले, पण त्याच वेळी बाहेरून पोलिसांनी गाडी घरासमोर येऊन थांबली. गाडीचा सायरन ऐकून सगळे दचकले होते. घराबाहेर पोलिसांच्या गाडीचा लाल दिवा चमकत होता. दारात 2 पोलीस अधिकारी आणि एक वकील उभे होते. तिघेही भाऊ घाबरून खोलीबाहेर आले. इथे आनंदीबाईंचे घर हेच का? आणि तुम्ही तिघे त्यांचे मुलगे? रमेश, सुरेश आणि विकासना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने गंभीर आवाजात विचारले. हो साहेब, काय झालं? आई तर नुकतीच गेली आहे, रमेश चाचरत म्हणाला. सोबत आलेल्या वकिलाने हातातली एक फाईल पुढे केली. मी आनंदीबाईंचा अधिकृत वकील आहे. त्यांनी मृत्यूच्या 3 दिवसापूर्वीच मला बोलावून एक कायदेशीर मृत्यूपत्र आणि तक्रार अर्ज तयार करून घेतला होता. वकिलाने कागदपत्रे वाचून दवाखान्याला दाखवायला सुरुवात केली. आनंदीबाईंनी या पत्रात स्पष्ट लिहिले होते की त्यांच्या मृत्यूनंतर जर त्यांच्या दागिन्यावरून किंवा संपत्तीवरून मुलांमध्ये भांडण किंवा हातापाई झाली तर हे घर आणि उरलेली सर्व स्थावर मालमत्ता थेट गावातील अनाथ आश्रमाच्या नावे हस्तांतरित केली जाईल. हे ऐकून तिघा भावांच्या पायाखालची जमीन सरकली. वकील पुढे म्हणाला, एवढेच नाही, आनंदीबाईंनी पोलिसांत एक पूर्वसूचना अर्ज दाखल केला होता. जर त्यांच्या मृत्यूच्या दिवशी घरात कसलाही हिंसाचार किंवा वाद झाला तर पोलिसांना तात्काळ कारवाई करण्याचा पूर्ण अधिकार देण्यात आला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी तिघांकडे पाहिले. आम्हाला बाहेरूनच तुमच्या आरडाओरडा आणि हातापाईंचा आवाज आला आहे. आईचा मृतदेह घरात असताना तुम्ही संपत्तीसाठी मारामारी करत होता. विकास डोक्याला हात लावून खाली बसला. साहेब, आमच्याकडून चूक झाली. आम्हाला माफ करा. आम्ही सोन्याच्या लोभात आंधळे झालो होतो. चूक नाही,
हा तुमचा वावरेपणा आहे. सुनीता रडत म्हणाली, आईने आयुष्यभर आपल्यासाठी सर्वस्व त्याग केला आणि आपण तिच्या अंतिम प्रवासाच्या वेळेही फक्त पैशाचा विचार हा करत राहिलो. पोलीस अधिकाऱ्याने कडक शब्दात बजावले, आम्ही सध्या अंतिम संस्कार पूर्ण होऊ देत आहोत, पण मृत्यूनंतरच्या विधी पूर्ण होताच तुम्हा तिघांवर घरगुती शांतता भंग आणि इज्जत हुज्जत घातल्या प्रकरणी कारवाई होईल आणि हे घर आता अनाथ आश्रमाच्या ताब्यात जाईल. आनंदीबाईंनी अत्यंत्रा अत्यंत्रा निघाली. संपूर्ण गाव एकत्र आलं होतं, पण तिन्ही मुलांची मान खाली झुकलेली होती. ज्या घरासाठी आणि सोन्यासाठी त्यांनी स्वतःचे इमान आणि भावाचे नाते पणाला लावले होते, त्यापैकी काहीही त्यांच्या हातात उरले नव्हते. त्या नकली सोन्यांच्या पेटीने आणि आईच्या शेवटच्या निर्णयाने त्यांना आयुष्याचा सर्वात मोठा धडा शिकवला होता. पैसा आणि सोने हे माणसाला वैभव देऊ शकत नाही, पण आईचे प्रेम आणि नात्यांची जपणूक नसेल तर माणूस शेवटी भिकारीच राहतो. धन्यवाद.